तर एक दोन विषय जे आहेत ते पहिले सुरू केल्यानंतर ॲप्रोलसाठी पाठवलं. झारीतले शुक्राचार्य सगळ्या ठिकाणी बसले, त्यांनी अडवल्याबरोबर यांनी काय म्हटलं का धोस माहिती आहे का, तुमच्यात जर हिंमत असेल तर चुपचाप हे सगळं तुम्ही आमचं अमेंडमेंट करून आम्हाला जॉईन करून घ्या, ॲप्लिकेशन करून घ्या. नाही तर मी उस्मानिया युनिव्हर्सिटीला जिथं माझा मित्र बसलेला आहे तिथं जाऊन जॉईनिंग करतो. अमरावतीच्या ऐवजी मी कुठे जाऊन जॉईन करतो, हैदराबादला. 2 मिनिटामध्ये पासिंग झालं सगळं. हे लक्षात घ्या, हे करावं लागत असतं. मंत्री असताना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगायला तुम्ही आवाज पहा. आपण सगळेजण बोलताना काय बोलतो, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, बरोबर आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख. अरे ती गोष्टच नाही. पंजाबराव इतका निष्प्रो माणूस होता. ज्या ज्या संस्था पंजाबरावने उभ्या केल्या त्या कोणत्याही संस्थेमध्ये ते संस्थापक अध्यक्ष नव्हते. 1 जुलै 1932ला ज्या शिक्षण संस्थेची स्थापना झाली त्यावेळेस अण्णासाहेब पाटील हे पहिले अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर 7 व 6 वर्षानंतर 1937ला त्यावेळेस पंजाबराव अध्यक्ष झाले. त्याचबरोबर त्यांचा शेतकरी संघ जेव्हा स्थापन झाला होता त्यावेळेस सुद्धा V.K. देशमुख नावाचा व्यक्ती जो आहे तो पहिले अध्यक्ष झाला. हे सरकारने होते. आपले तुम्ही सगळे संघटना वगैरे पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लोक किती स्वार्थी झालेले आहेत. स्वतःसाठी अध्यक्ष होण्यासाठी काही कार्यक्रम करतात. स्वतःला काहीतरी बडायला जाऊन काहीतरी पोस्ट पाहिजे असते म्हणून उभे राहतात. पंजाबराव त्यातले नव्हते. आणि म्हणून पंजाबराव जे येतं हे या सगळ्या गुणवत्तेनं श्रेष्ठ असतात. पंजाबरावचा आवडीचा विषय कुठला असावा, पंजाबरावचा आवडीचा विषय कुठला असावा हे लक्षात देणं आवश्यक आहे. पंजाबराव हे डिप्लोमॅटिक होते, ते सांगत असताना त्याचा आवडीचा विषय जो होता गणित, संस्कृत, इंग्लिश हे 3 आवडीचे विषय. त्यातल्या तत्त्वज्ञान. गणितामध्ये कारंजाला ते त्यांच्या वर्गातल्या मुलांना शिकवायचे. बटूमूर्ती असल्यामुळं त्याच्या एका सुतार मित्रांना त्याच्यासाठी एक स्टूल बनवून दिलं होतं. त्या स्टूलवर उभं राहून ती बटूमूर्ती शिकवायची. पंजाबरावचे पुतळे बाजून केवढे आहेत. 5 फूट 2 इंचाच्यावर हाईट नव्हती. छत्रपती शिवराय सुद्धा 5 फूट 2 इंचच होते. उंची आणि तुमचा फिजिकल फिटनेस आणि आपण जे म्हणतो काय तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या फालतू गोष्टी आहेत. पर्सनॅलिटी सगळी इथंच, सगळी शेती इथंच, सगळा शेतकरी इथंच. आणि आपल्या वडिलांची ही झालेली अनास्था जी आहे शेतीच्या बाबतीतली ती पाहिल्यामुळं शेतीचं जे आहे ते काम केलं पाहिजे हे त्या माणसाला वाटलं. प्रेरणेमधला दुसरा भाग जो शेती. तर वडिलांची इतकी अनास्था झालेली पाहिलेली शिक्षण संस्था स्थापन करत असताना ज्या प्रेरणेच्या गोष्टी त्या तुम्हाला मला सांगणं आवश्यक आहे. प्रेरणा काय असावी, कशा प्रकारची असावी, काय करावं. वडिलाला सगळ्या प्रकारचं जे असेल नसेल ते युक्ती करायचं काम पडलं तरी परेशानी झाली. हे शिक्षण इथलं इथं कसं येईल, बहुजनांना कसं मिळेल ही तळमळ पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजकाल कालच संमेलन झालं, काहीच्या संमेलनामध्ये होत्या साहित्य काय लिहायला सांगतात. साहित्य याच्याकरता लिहायला सांगतात की साहित्यामुळं तुमचं डॉक्युमेंटेशन होतं. व्हॉट यू राईट, गुड ऑर बॅड, इट इज डॉक्युमेंटेड. मग तो मनुष्य असो नसो ते तुम्ही वाचत राहता. एक 15 दिवसापूर्वी मी हरिद्वारला होतो. ती तुम्ही रामचरितमानसची कॉपी आणली. त्याच्यावर संस्करणामध्ये लिहिलेलं आहे की याच्या 8 लाख कॉपी विकल्या गेलेल्या आहेत. 8 लाख. याचा अर्थ जे काही तुलसीदासांनी लिहिलं असेल ते इतक्या प्रमाणात विकल्या गेलं किंवा लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं असतं. या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा जो एक संदेश होता, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि दुसरा, गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपोआप पेटून उठतो. याच्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती लागते, शिक्षण. बहुजनांजवळ तेच नव्हतं. म्हणून या सर्वांना जर खऱ्या अर्थाने त्यांच्या गुन्हेगारीची जाणीव करून द्यायची असेल, त्यांच्यावरच्या अन्यायाची अत्याचाराची जाणीव करून द्यायची असेल, त्यांच्या अंधश्रद्धेची जाणीव करून द्यायची असेल तर गाडगे बाबांचा आदेश, आशीर्वाद आणि बाबासाहेबांचं ते वाक्य घेऊन पंजाबरावांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मी कितीही समाजाला समजावण्याचा प्रयत्न केला तरी हे समजू शकणार नाही. पण यांना काही दिवसांतर आकलन येईल. आणि हे माझं चरित्र, माझ्याबद्दल असलेल्या काही गोष्टी मी सांगतो, त्या गोष्टी कुठे ना कुठे ऐकतील, वाचतील, पाहतील आणि नंतर माझं तत्त्वज्ञांना पटेल. म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही ग्रंथ तुमचा जो आज असेल तो सोडून देऊन उद्यापासून पंजाबरावचं चरित्र वाचायला सुरुवात करा. वेगवेगळ्या अंगानं वाचा आणि तुमच्या लक्षात की पंजाबराव किती मोठा होता. ही महत्त्वाची प्रेरणा जी आहे ती आपल्याला लक्षात आली म्हणजे पंजाबरावचं मोठेपण समजतं.